नमस्कार बहिणींनो आणि भावांनो, तुमचं आज पुन्हा एकदा माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि मी आज बनवत आहे गाजराचा हलवा. खरंच आत्ताचा सीझन इतका थंडीचा आहे आणि इतक्या सिजनेबल फळभाज्या वगैरे हिरव्या भाज्या बाजारात अवेलेबल झालेल्या आहेत. आणि मग मी इथे गाजराचा हलवा, आता सिजनेबल फळ असल्यामुळं गाजराचा हलवा करायचा प्रयत्न करते, कारण की ऑलमोस्ट माझ्या सगळ्या भाज्यांमध्ये मी गाजर घालते, कारण की गाजर हे आपल्या शरीरासाठी खूप खूप म्हणजे खूप महत्त्वाचं आहे. जर एखादी प्रेग्नेंट बाई असेल तरीसुद्धा तुम्ही गाजर खाऊ शकता रोजच्या रोज, कारण की आपलं बाळ छान गोंडस गोरं व्हावं असं वाटत असेल तर तुम्ही गाजर खाऊ शकता. मग मी त्याच्यासाठी इथे काही साहित्य घेतलेलं आहे ते मी तुम्हाला सांगते. इथे मी गाजर किसलेला आहे, साखर घेतलेली आहे, दूध घेतलेले आहे, खवा घेतला आहे, वेलदोडे घेतलेले आहेत, बदाम घेतले, तूप आहे माझ्या घरचं. हे सगळं मी घेतलं आहे. एका कढईमध्ये छान कढई गरम करायची, त्याच्यामध्ये तूप टाकायचं आणि त्याच्यामध्ये गाजर जे आपण किसलेलं आहे ना ते छान असं तुपामध्ये परतायचं. एकदम बारीक गॅसवरती, जास्त मोठा गॅस नाही करायचा. आणि छान असं तूप त्याला लागेल असं हळूहळू सगळं हे करायचं. आणि त्याच्यामध्ये आपले जे काही इन्ग्रेडियंट्स आपण घेतलेले आहेत ते थोडे थोडे करत आपण त्याच्यामध्ये घालायचे. आणि इतका छान गाजराचा हलवा तयार होतो ना, खरंच मलाही जास्त आवडतो, माझ्या मुलांनाही खूप आवडतो. फक्त माझ्या मिस्टरांना तो गाजराचा हलवा आवडत नाही. तर आय डोंट नो का आवडत नाही, मला माहीत नाही, पण त्यांना तो आवडत नाही. मी विचारलं पण नाही तुम्हाला का नाही आवडत, बट ठीक आहे नाही आवडत तर राहू दे तुमच्या वाटणीचं, पण आम्हीच खाऊ असं म्हणत मग मी त्यांना कधी विचारलं नाही गाजराचा हलवा. मग इथं मी गाजराचा हलवा माझा करत होते, तर माझ्या मुलांना अजिबात कड निघत नव्हता. सारखे विचारत होते गाजराचा हलवा झाला का झाला का झाला का, पण त्यांना काही दम काही निघत नव्हता. तरी पण त्यांच्याबरोबर बोलत मी सगळं काही करायला सुरुवात केली होती. आणि याच्यामध्ये तुम्हाला सांगते, जर मुलांना जर एखादी गोष्ट आवडत असेल आणि ती आपल्याला जर करायला आपल्याला करायला ती इतकी अशी मनापासून खूप आवडते की आपली मुलं हे खातात ना, मग करूयात. पण जास्त वेळ मुलांना जास्त गाजर असं हलवा करून देऊ नका, कारण की त्याच्यात आपण साखर घातलेली असते. साखर शरीरासाठी इतकीही चांगली नाही आहे. हां, तुम्ही त्याच्या गाजर आपण बाकीच्या गोष्टींमध्ये पण घालू शकतो, जसं की तुम्ही थालीपीठ करू शकता, उत्तप्पा करू शकता, आणखीन बऱ्याच काही गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये आपण गाजर घालू शकतो. असे मोठे मोठे तुकडे करण्यापेक्षा खिसून त्यांना त्याचं सॅलड करून दिलं तरी पण चालेल. पण जास्त करून गाजराचा हलवा देऊ नका, कारण की तो जास्त स्वीट असतो आणि आपण त्यात साखर पण भरपूर घालतो, त्यामुळं तो मुलांना गोड, आत्ताच्या मुलांना जरा जास्त गोड आवडतं. पण मी माझ्या मुलांना असा सारखा गाजराचा हलवा करून देत नाही, असाच ऑलमोस्ट कधी तर आपलं देते. मग त्याच्यामध्ये मी सगळं काही हळूहळू घातलेलं होतं. आणि जे ड्रायफ्रूट्स होते ना ते सगळे मी बारीक केले होते, कारण की माझ्या मुलाला आहे ना ड्रायफ्रूट्स असे अख्खे असे तोंडात आलेले त्याला अजिबात आवडत नाहीत, म्हणजे तो खातच नाही. म्हणून मी त्याची एकदम फाईन बारीक करते ते आपल्या साखरेसोबतच, आणि मग त्याच्यात घालते. मग तो त्याच्या पोटात जातात, नाहीतर असे त्याच्या पोटात अजिबात तो जन्माला आल्यापासून गेलेले नाहीत. आणि जोपर्यंत मी बारीक करून घालत नाही ना, आणि जर अख्खे त्याला जर दिसले ना तर तो खात पण नाही, असं काही आहे. आणि त्याच्यानंतर मग मी इथे माझ्या गाजराचा हलवा रेडी होत आलेला आहे, तुम्ही बघू शकता. हळूहळू मी इतकं छान त्याचा स्ट्रक्चर, त्याचा कलर इतका भारी येत होता ना, तुम्हाला सांगते. त्याचा पूर्ण ऑरेंज कलर, म्हणजे त्याचा कलर आहे ना तो अजिबात चेंज झाला नव्हता, इतका छान. आणि मी ते असं त्याच्यामध्ये सगळे इन्ग्रेडियंट्स घातले होते ना, जे खव्यानं सुद्धा त्याला खूप छान स्वीटनेस येतपणा येतो, त्याला असा दाटसरपणा येतो, असा इतकं छान झाला होता माझा त्या दिवशी गाजराचा. तुम्हाला पण गाजराचा हलवा आवडतो का नाही हे नक्की सांगा आणि कमेंट करा मला. आणि तुम्ही आणखीन काही ह्याच्यामध्ये वेगळं काय कसा वाटला तुम्हाला माझा गाजराचा हलवा, नक्की कमेंटमध्ये सांगा. इतका छान, आणि त्याचा वाससुद्धा इतका छान येत होता ना, वाव. तुम्हाला पण इच्छा झाली पाहिजे की तो बनवण्याचा, म्हणून मी ही रेसिपी तुम्हाला सांगितलेली आहे. ज्यांनी कोणी केला नसेल त्यांनी लवकर करा आणि खाऊन घ्या. बाय. Thank you for watching my video.